देख रहे हैं राष्ट्र तक न्यूज। मैं हूं आपके साथ निहाली। चलिए अब रुक करते हैं आज की खबर की ओर। बंजारा समुदाय को अनुसूचित जनजाति वर्ग में आरक्षण की मांग को लेकर विनोद आडे द्वारा 5 सितंबर को जिंतूर में शुरू की गई भूख हड़ताल आखिरकार छठे दिन समाप्त हो गई। सरकार ने इस भूख हड़ताल पर ध्यान नहीं दिया, जिससे समुदाय में गहरा असंतोष व्याप्त हो गया था। अंततः 10 सितंबर को स्वर्गीय वसंतराव नाइक पूर्णाकृति प्रतिमा स्थल पर रास्ता रोको आंदोलन किया गया। इस आंदोलन में समुदाय के सदस्यों ने जोरदार नारे लगाए। हालांकि प्रदर्शनकारियों ने एम्बुलेंस के लिए तुरंत रास्ता साफ करके अपनी सामाजिक प्रतिबद्धता का परिचय दिया। इस बीच परभणी के सांसद संजय यादव इस भूख हड़ताल स्थल पर मौजूद रहे और उन्होंने आश्वासन दिया, बंजारा समुदाय के अनुसूचित जनजाति आरक्षण के लिए मेरा दृढ़ समर्थन है। मैं आगामी संसद सत्र में इस मुद्दे को जरूर उठाऊंगा। इस अवसर पर संविधान विधान और पूर्व सांसद हरिभाऊ राठौर ने भी अनशनकारियों से मुलाकात की और उन्हें अपना समर्थन दिया। इस पूरे विरोध प्रदर्शन के दौरान कानून व्यवस्था बनाए रखने के लिए सहायक पुलिस अधीक्षक जीवन बेनीपाल और पुलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे के मार्गदर्शन में कड़ी पुलिस सुरक्षा व्यवस्था थी। सरकार की ओर से उचित प्रतिक्रिया न मिलने के कारण बंजारा समाज ने अनशन और सड़क जाम कर अपना आक्रोश व्यक्त किया है और आने वाले दिनों में इस विरोध प्रदर्शन की ओर बढ़ने की संभावना से इनकार नहीं किया जा सकता। इसके बाद उप विभागीय अधिकारी शैलेश लाहौटी, महंत नेहरू महाराज, पूर्व सांसद हरिभाऊ राठौर, गौर सेना के राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चौहान, बंजारा टाइगर के राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम यादव ने अनशन समाप्त कराया। इस वक्त हजारों की संख्या में बंजारा भाई उपस्थित थे। या उपोषणाला भेट दिली होती आणि या ठिकाणचं उपोषण देखील सुटलेलं आहे। तुमच्या मागण्या आता आज जिंतूर येथे विनोद आडेचं जे उपोषण होतं ते यशस्वी झालेलं आहे आणि आज आमच्या रिक्वेस्टमुळे त्यांनी लिंबू सरबत घेतलेलं आहे। त्यांना 6 दिवस त्यांनी उपोष केलेला आहे। परंतु हा महाराष्ट्रात ही सुरुवात केलेली आहे विनोद आडेने। यानंतर असे कितीतरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात होईल आणि त्यानंतर आम्ही मुंबईला धडक देऊ। आम्ही जरांगे पाटलाच्या निमित्ताने हा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे आजचा नाही आहे। जेव्हा राज्याची पुनर्निर्मिती झाली तेव्हापासून त्यामध्ये कायद्यामध्ये असं होतं की ते जे 5 जिल्हे होते त्यावेळेचे आता मराठवाडा म्हणतो आपण त्यांना कायद्याने मी म्हणतो केवळ हैदराबाद गॅजेट नाही तर कायद्याने त्यांना या ठिकाणी आरक्षण एसटीचं मिळालं पाहिजे। त्यानंतर आमच्या विदर्भात सुद्धा हे आरक्षण आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मिळणार आहे। कारण त्यावेळेस मध्य प्रांतामध्ये जे आमचे सगळे जिल्हे होते ते मुंबईमध्ये आले। आज मी मुंबईपासून निघालो तर मी सगळीकडे बोर्ड वगैरे मोठे होल्डिंग लागलेले आहेत आणि माननीय मुख्यमंत्री नतमस्तक झालेले आहे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर। मला असं वाटलं, थोडं माझ्या लक्षात आलं की शाहू छत्रपती आणि फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर जर ते नतमस्तक झाले असते तर खऱ्या अर्थाने ते सामाजिक आरक्षणाचे पुरस्कर्ते ठरले असते। केवळ मराठ्याला आरक्षण दिलंय परंतु तायवाड्याने त्यांना फसवलंय। एक कुणबी सोडून 485 जाती भटके, विमुक्त, 12 बलुतेदार, ओबीसी त्यांच्या विरोधात जाणार आहे आणि निवडणुकीमध्ये त्यांना भाजपला हे भोगावं लागणार आहे। लढाई कशी असणार आहे आणि बंजारा समाज ही लढाई लढतोय, न्यायालयीन लढाई लढणार आहात की रस्त्यावरची लढाई लढणार आहात? आज या ठिकाणी विनोद आडेच्या माध्यमातून परभणी जिल्हा जिंतूर येथे उपोषण झालं होतं। त्या उपोषणाची सांगता आज निंबू पाणी देऊन आज त्या ठिकाणी केलेली आहे आणि ह्या सगळ्या समाजाच्या भावना लक्षात घेऊन हे जे काही आंदोलन आहे आता हे तालुक्याच्या ठिकाणी झालं, इथून पुढे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा पातळीवर आंदोलन होईल, विभागीय पातळीवर आंदोलन होईल, त्यानंतर रास्ता रोको होईल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या गोरबंजारा बांधवाच्या वतीने मुंबईला आझाद मैदान येथे आंदोलन केलं जाईल आणि गोरबंजारा समाजाची जी मागणी आहे हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर जसं मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याचप्रमाणे बंजारा समाजाला देखील एसटी प्रवर्गामध्ये
एक वेगळा प्रवर्ग निर्माण करून त्यांना ते आरक्षण दिलं पाहिजे। मूळ एसटी प्रवर्गातल्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना एक वेगळा वर्ग तयार करून तो आरक्षण द्यावा, या मागणी आम्ही न्यायालयीन मार्गावर, रस्त्यावरची लढाई आणि राजकीय मार्गावर देखील ही लढाई आम्ही लढणार आहोत। यात काही समाजाचे नेते तुमच्या सोबत सहभागी राहणार आहे का या आंदोलनामध्ये? नाही, समाजाचे नेते प्रत्यक्षरित्या आंदोलनात सहभागी होतील न होतील तो भाग वेगळा आहे, कारण राजकीय पक्षाला म्हणजे भेदाभाद सगळ्या गोष्टी होतात। कारण कुठलाही पक्ष बाजूला ठेवून किंवा कुठल्याही एका संघटनेचं बॅनर लक्षात न घेता बंजारा आरक्षण समिती असं एक समिती आपण निर्माण करतोय राज्य पातळीवरती, आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन लढल्या जाईल। देवेंद्र फडणवीस पोहरादेवी येथे भाषणामध्ये म्हणाले होते की बंजारा समाज हा मुळात जंगलात राहणार आहे आणि त्यांना देखील आदिवासी सवलती मिळाल्या पाहिजे। आता तुम्ही त्यांना काय आवाहन करणार आहात? निश्चितच त्यांना त्यांच्या शब्दाची आम्ही आठवण करून देऊ की तुम्ही ऑलरेडी कोरियागडला आल्यानंतर तशा प्रकारचं तुम्ही भावना व्यक्त केल्या होत्या, आता त्या भावना प्रत्यक्षात साकार करण्याची वेळ आलेली आहे आणि आता तुमचं सरकार आहे, आशा आता त्यांच्याकडूनच आहे। निश्चितच हे मागणं त्यांच्याकडे आम्ही मागणार आहोत। रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे। हो, ते रेकॉर्डिंग छगन भुजबळ साहेबांनी अशी मागणी केलेली आहे की हा संबंधी जो GRA रद्द करण्यात यावा। कुठल्या नाही, त्या संबंधामध्ये मी काय बोलू इच्छित नाहीये। त्यांनी काय सांगितलं न सांगितलं मला काही माहिती नाहीये, परंतु विषय असा आहे की फक्त हैदराबाद गॅझेटचाच आधार नव्हे तर गोर बंजारा समाजामध्ये असे कितीतरी पुरावे आहेत। 1871 पासून 1952 पर्यंत हा समाज ट्राईब मध्ये होता, हे सगळं जगमान्य ऑन रेकॉर्ड आहे। CP बेरार मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील समाजा ट्राईब आहे, आणि जेवढे काय आयोग निर्माण झालेत, बापट आयोग असतील, इदाते आयोग असतील, भाटे आयोग असतील, अग्रवाल आयोग असतील, या सगळ्या आयोगाने या समाजाला एसटी प्रवर्गाच्या सवलती द्याव्या शिफारशी केलेल्या आहेत। हा सगळा आधार आहेच ना, ते सगळे आम्ही त्यांना पुरावे देऊ आणि त्या आधारावर त्यांना मागण्या मागू। काही प्रश्न आहेत आमचे। भाऊ, तुमचं उपोषण सुटलेलं आहे, कुठल्या मागण्या तुमच्या मान्य झाल्या किंवा प्रशासनाने तुम्हाला काय आता मागणीचं आश्वासन दिलंय? प्रशासना अगोदर मला माझ्यासाठी माझी समाज आणि माझ्या समाजातले लोक आहेत, लोकांची भावना हे खूप महत्वाचे असतात माझ्यासाठी। राहिल्या गोष्ट प्रशासनाच्या जे माझे वकील मित्र आहेत ते त्यांना बोलल्या गेलेले आहेत, तर ते सर्व सांभाळून घेतील, जेवढं लिगल टीम आहे ते बघून घेतील। या पुढचं आंदोलनाची काही दिशा असणार आहे का तुमचं? कशा आता हे सुरुवात झालेली आहे, आता हे फक्त एक पायरी आम्ही चढलेलो आहे, आता फक्त पायऱ्याला चढवायचं काम आम्ही करणार आहे। पुढील काय रणनीती राहणार तुमची? पुढील आता पहिली गोष्ट तर समाज आमचा एक झालेला आहे, सर्व आमचे नेते मंडळी समाजाचे जे संघटक अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही भेट घेणार आहोत आणि कशा प्रकारे आमच्या समाजाला न्याय भेटेल याची आम्ही तयारी करणार आहोत। हा लढा तुमचा राज्यभर चालू राहणार आहे का? राज्यभर काय आवाहन करणार? राज्यभर नाही, हे भारतभर चालणार आहे। आता मराठांनी मुंबई जाम केली होती, तर आम्ही मुंबई आणि दिल्ली जाम करायची तयारी करणार आहोत। तुम्ही हे आंदोलन आज सोडायला पात्र, तुमचा जन आक्रोश होता की आज सोडू नये म्हणून त्यांची विचारसभेने सॉरी वन्स अगेन सर, त्यांनी तुमच्या जनतेचं असं म्हणणं होतं की आज तुम्ही आंदोलन सोडू नये, हे बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री त्याचा प्रतिनिधी यायला पाहिजे। बरोबर आहे, ऐकून घ्या। सर्वात पहिले एक समाजसेवकाला समाज महत्वाचा असतो। पहिले मी माझ्या सर्व समाजांना विचारलं, त्याच्यानंतरच हा उपोषण सोडला आहे। जर समाज म्हणलं असतं की सोडायचं नाही तर सोडलो नसतो। आणि काही लोकांना वाटतंय की मी स्वतःसाठी करतोय, सरकार वगैरे कडे पण अशी टिप्पणी चालू आहे। मी सरकारांना एक विनंती करतो, मुख्यमंत्री साहेब आणि प्रधानमंत्री साहेब, आपणास एक विनंती आहे, जर तुम्हाला वाटत असेल मी स्वतःसाठी करत आहे तर तुम्ही फक्त एसटी प्रवर्गात आमच्या समाजाला जागा द्या। मी सर्वांसमोर लाईव्ह जर सुसाईड नाही केलं तर माझं नाव बदलून टाका। दर्शविलाय आणि तुम्ही आता हा जो प्रश्न आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देखील देणार आहात? दिलंय। बघा, बंजारा समाजाचा एक युवक विनोद आडे नावाचा, जो जिंतूर तालुक्यातल्या मालेगावचा रहिवासी आहे, समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसाठी तो गेल्या 6 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेला आहे। वास्तविक सरकारनं आणखी कुठलीही याच्यामध्ये दखल घेतलेली नाही। जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटमधून आरक्षण दिले, त्या स्वरूपाचं आरक्षण आम्हाला हैदराबाद गॅजेटमधूनच मिळावं अशी बंजारा समाजाची मागणी आहे। कारण बंजारा समाजाला
हैदराबाद स्टेटमध्ये एस टीमध्ये आरक्षण आहे आणि आपल्या इकडं ओबीसी मध्ये आहे, व्हीजेएनटी मध्ये आहे. त्यामुळे ह्यामध्ये मोठा फरक आहे. तर त्यांची मागणी, मुख्य मागणी अशी आहे की बाबा आम्ही पूर्वी हैदराबादमध्ये होतो, निजामकालीन आपला मराठवाडा हा निजामकालीन राजवटीमध्ये आपण हैदराबादमध्ये होतो, म्हणून त्या भागातल्या नागरिकांना ज्या सवलती मिळतात त्या सवलती आम्हाला सुद्धा मिळाव्यात, अशा स्वरूपाची मुख्य मागणी घेऊन विनोद आडे या ठिकाणी समाजाचं आज एक नेतृत्व करतोय. निश्चितच त्याचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणि समाज बांधव सुद्धा सगळा एकवटलेला आहे. आणि गॅजेट प्रमाणे जर द्यायचं असेल तिथं, जर गॅजेट प्रमाणे जर तिथं तसा उल्लेख असेल तर समाजाला द्यायला कुठलीही अडचण असायचं सरकारला काही कारण नाही. पण तो सरकार काय भूमिका घेते हे महत्वाचं आहे. आता सनगर धनगर समाजाचा आरक्षणाचा आणखीन विषय हाताळीत नाही, कारण त्यांचं धनगर आणि धनगड अख्ख्या देशामध्ये धनगर समाज हा एस टी मध्ये आहे, पण महाराष्ट्रामध्ये तो व्हीजेएनटी मध्येच मला वाटते की. तर अशा स्वरूपाचं हे जे चालू आहे ते जरा सरकार पळकाडूपणाचं धोरण स्वीकारते का काय असं कधी कधी वाटते. पण आता बंजारा समाजाची मागणी आता ही रिसेंट आलेली आहे, त्यामुळे इथून भविष्यात पुढे काय काय त्यामध्ये प्रतिक्रिया येतील बघू. पण सरकारनं ह्याच्यामध्ये सामंजस्यानं लवकर त्या मुलाला ह्या ठिकाणी उपोषणापासून उठवावं. त्याला काही लेखी आश्वासन देता येते, काय देता येते ते समाजातल्या काही प्रमुख लोकांना बोलवून त्याला बोलवून काहीतरी मार्ग लवकरात लवकर काढावं. कारण शेवटी एवढं गरमीचे दिवस आहेत आणि 6 दिवसापासून हा एक युवक आपल्या प्राणांतीशी झुंज करतोय समाजासाठी, ही त्याची कौतुकास्पद जरी असली तरी सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून सरकारनं लवकर ह्याचं उपोषण संपुष्टात आणावं आणि त्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावं. सरकारची उदासीनता म्हणता येईल. 6 दिवस उपोषण सुरू. 6 दिवसामध्ये सरकार बघायला तयार नाही. अरे पालकमंत्री तरी आलत्या का नाही जिल्ह्याच्या? त्याही नाही. ते पालकमंत्री कमीत कमी मतदारसंघातल्या आपला समाज या ठिकाणी एकवटला आहे, आपल्याला समाजानं भरपूर मदत केली आहे, येऊन भेटायला तर काय हरकत आहे का? ठीक आहे, सरकार काय निर्णय घ्यायचे घेईल तुम्ही ठरवा, परंतु एक लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ह्या विभागाचं नेतृत्व करत असताना येऊन त्याला भेटून त्याच्या काय समस्या आहे ते समजून घेणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे, ते त्यांनी घ्यावी असं मला वाटतंय. म्हणून मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की समाज बांधव ज्या मागणीसाठी या ठिकाणी बसलेत त्यांचा जर हैदराबाद गॅजेटमध्ये तशा स्वरूपाचा उल्लेख असेल आणि सरकारने त्यांच्या मागणीची पूर्तता करावी. मी हा विषय लोकसभेत सुद्धा माऊन धरणार आहे. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये परभणी जिल्ह्याचा खासदार म्हणून मी लोकसभेमध्ये ही भूमिका मांडणार. फिलहाल खबरों में इतना ही. बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज.